महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. यानिमित्त मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समितीचे नेते मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यामुळे मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत केंद्राने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने बेळगावमधील मराठी पत्रकारांचा स्मृतिचिन्ह, पुस्तक व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मालोजी अष्टेकर यांच्यासह मध्यवर्ती समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राजेंद्र पवार, कृष्णा शहापूरकर, श्रीकांत काकतीकर यांनी समायोजित विचार मांडताना सन्मानप्रती कृतज्ञता व्यक्त केली. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रशांत भातखंडे, अमित देसाई यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रयत्न आपण सारेजण करत होतो आणि या प्रयत्नामध्ये आज जर तुम्ही भारतातलं राजकारण बघितलं तर प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा जो अध्यक्ष आहे त्याच्यामुळेच हे सगळं काम झालेलं आहे. अशा प्रकारची भावना वरच्या त्या स्तरावर आमच्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः झालेली आहे. कारण आपण पाहतोय की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही एक वातावरण आहे तसं वातावरण आसामीला मिळालं म्हणून झालं, काय बंगालीला मिळालं म्हणून झालं, पाली भाषेला मिळालं म्हणून झालं, काय प्राकृत भाषेला मिळालं म्हणून झालं नाही. कारण तो एक नित्य याचा त्या भाषेनं अर्ज केल्यानंतर त्या निकषामध्ये ते बसतं की नाही हे पाहून त्यांना हा दर्जा देणं आवश्यक असतं. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मराठी भाषेचा जो प्रस्ताव जाऊन आता गेली 11-12 वर्ष झाली त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठी भाषेला दर्जा ज्यावेळी द्यायचा आला म्हणजे अभिजात भाषेचा, त्यावेळी राजकारणामध्ये काय स्थित्यंतरं घडली समजून येत नाही. परंतु दुर्दैवानं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला लढ्याशिवाय काही मिळालेलं नाही. आणि तीच गोष्ट ही ह्याच्यामध्ये झालेली आहे की या भाषेला मराठी भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे म्हणून संबंध मराठी भाषेतले साहित्यिक, मराठी भाषेत जेवढी साहित्य संमेलनं होतात त्या साहित्य संमेलनाची व्यासपीठं आणि आता तुम्ही जे म्हणतात की अनेक लोक त्याच्यामध्ये पत्रकार बंधू यांनी या कामासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि सरकारवर प्रचंड प्रमाणात लिहिलेलं आहे हे आपण पाहत आहोत. किंवा या सगळ्यांच्या कष्टामुळे म्हणा किंवा सगळ्यांच्या सहकार्यामुळे म्हणा शेवटी केंद्र सरकारला कोणत्या का कारणानं असेना पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागला. हा मराठी भाषेचा आणि मराठी भाषिकांचा विजय आहे आणि तो साजरा करण्याच्या निमित्तानं एक कार्यक्रम म्हणून आज युवा समितीनं आमच्या बेळगावमध्ये जी माणसं मराठीसाठी झटतायत त्यांचं कौतुक करण्याचा हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे आपण वृत्तपत्रामध्ये आणि आज या सोशल मीडियामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहात. वर्तमानपत्राचं सामर्थ्य किती आहे हे पूर्वीपासूनच आपण पाहिलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्याचा जो लढा झाला त्यामध्ये महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, या सगळ्या मंडळींनी आपापल्या वर्तमानपत्राद्वारे या लोकांमध्ये या स्वातंत्र्याविषयी एक जागृती निर्माण केलेली होती. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्याच्यामध्ये आचार्य अत्रेंनी आपली लेखणी प्रचंड प्रमाणामध्ये उपयोगात आणून महाराष्ट्रातील लोकांमध्ये चेतना निर्माण केली. आणि मग हे करत असताना केवळ त्या वृत्तपत्राचा संपादक
हे कार्य करतो असं नाही, तर त्याच्या हाताखाली जी सगळी मंडळी हे काम करत असतात त्यांचंही फार मोठं योगदान असतं. बेळगाव परिसरामध्ये गेली 67 वर्ष इथल्या मराठी भाषिकांचा जो लढा सुरू आहे, तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचाच एक भाग, तो सीमा प्रश्न जागृत ठेवण्याचं काम विशेषतः इथल्या वृत्तपत्रांनी केलेलं आहे. आज तुम्ही सोशल मीडियाद्वारे पण ते करत आहात आणि म्हणून तिथं त्यामध्ये काम करणाऱ्यांचा जो सन्मान आज या ठिकाणी होतोय, ही एक विशेष आनंदाची अशी गोष्ट आहे. काळामध्ये दिल्लीपासून तंजावरपर्यंत, अगदी मॉरिशसपर्यंत सुद्धा आपली भाषा बोलली जायची. खरं तर त्यावेळेला ही भाषा विकसित होती असं म्हणायला काही हरकत नाही. ही भाषा त्यावेळेला अधिक समृद्ध होती. पण ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला, भाषावर प्रांतरचना झाली आणि आपली भाषा फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं सीमित झाली आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये आपल्या भाषेचं काय अस्तित्व आहे आपल्याला त्याची जाण आहेच. त्याचबरोबर आपण बेळगावसह जी 865 गावं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होण्यासाठी जे लढा देत आहोत, या भागात तर या भाषेची स्थिती तर दयनीय आहे. आणि आम्ही ज्या वेळेला या लढ्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यावेळेला आपल्याला जाणीव झाली की आपली भाषा टिकली तरच आपण हा लढा कुठेतरी पुढे घेऊन जाऊ शकेन असं आम्हाला वाटलं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावले टाकायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम आम्ही जो उपक्रम घेतला ते मराठी शाळा टिकवण्याचा. मगाशी कृष्णा शापूरकर सरांनी सांगितलं की आपली भाषा जर टिकवायची असेल तर प्राथमिक शाळांमधून आपण आपल्या पाल्यांना दाखल केलं पाहिजेत आणि त्या प्राथमिक शाळा सुद्धा टिकल्या पाहिजेत आणि त्या शाळांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही युवा समितीच्या वतीनं दरवर्षी कार्यक्रम हाती घेत असतो. यामध्ये साऱ्यांचंच आम्हाला सहकार्य लाभत असतं. सहकार्य तुम्ही असंच यापुढे द्याल अशी आशा व्यक्त करतो. ह्या अभिजात मराठीचं औचित्य साधून आम्ही या मराठीसाठी कार्य करणाऱ्या आमच्या पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी करण्याचं आम्ही ठरवलं. कारण महाराष्ट्र एकीकरण समितीसोबतच पत्रकारांचं सुद्धा हा लढा आजपर्यंत जीवन ठेवण्यामध्ये योगदान खूप मोलाचं आहे. आणि यापुढेही पत्रकार या नात्याने आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते म्हणून या नात्याने आपण हा लढा असंच जोवर यश मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहिलं पाहिजेत. मगाशी प्रकाशदादांनी सांगितलं की जी समितीचं समितीनं कार्य केलं पाहिजे ते युवा समिती ते उणीव भरून काढत असते. मी दादांना एवढंच सांगू इच्छितो, आम्हाला कार्य करायची खूप जिद्द आहे. फक्त तुम्ही पाठीवर हात ठेवा आणि आम्हाला लढ म्हणा. आम्ही हा प्रश्न तडीच नेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा तुम्हा सर्वांचं आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, आमचा हा जो कार्यक्रम आहे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.